नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की उत्तर भारतामध्ये WD सक्रिय आहे. दक्षिण भारतात अतिदक्षिणेला हलका कमी दाब आहे. या पलीकडे भारतीय हवामानावर परिणाम करणारी कुठलीही सिस्टम नाही. उत्तर भारतात लेह लडाख, जम्मू काश्मीर, उत्तराखंड या परिसरात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते. दक्षिणेला श्रीलंकेच्या आजूबाजूने कमी दाबाचं वातावरण आहे. एक्सटेंडेड रेंज फोरकास्ट या मॉडेलनुसार 2 जानेवारी ते 9 जानेवारी महाराष्ट्रात पावसाळी वातावरण नाही. दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला पावसाळी वातावरण राहील. उत्तर भारतात अतिउत्तरेला WD सक्रिय राहण्याचा अंदाज आहे. तीच बाब 9 जानेवारी ते 16 जानेवारीच्या दरम्यान दक्षिण भारतात आहे. दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये या कालावधीमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र उत्तर भारतात फारसा प्रभावी WD नाही. पुन्हा एकदा आपण 16 जानेवारी ते 23 जानेवारीच्या दरम्यान जर बघितलं तर हलका WD उत्तर भारतामध्ये आहे. दक्षिण भारतात केरळ, तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक, दक्षिण आंध्र प्रदेश या भागात मात्र पावसाळी वातावरण राहणार आहे. आपण 23 जानेवारी ते 30 जानेवारी असं जर पूर्ण जानेवारीचा महिना बघितला तर थोडा प्रभावी अशा प्रकारचा एक WD उत्तर भारतात येणार आहे आणि केरळ, तामिळनाडूमध्ये पाऊस होणार आहे. तर या ठिकाणी या अंदाजामध्ये जानेवारीचा जर आपण सारांश काढला तर केवळ केरळ आणि तामिळनाडू हेच राज्य पावसास अनुकूल आहेत. उत्तर भारतात फारसा प्रभावी अशा प्रकारचं WDचं वातावरण नसल्यामुळे उत्तर भारतात सरासरी जानेवारीचा पाऊस कमी राहणार आहे. त्याचा परिणाम असा होईल की थंडीचं प्रमाण कमी राहील आणि दुसरं उत्तर भारतातील सरासरी पावसाची नोंद ही घटणार आहे. आणि यातून एक स्पष्ट होत आहे की महाराष्ट्रामध्ये विशेष पावसाची नोंद जानेवारीत होण्याची शक्यता नाही. मात्र बंगालच्या उपसागरातील कमी दाब थोडाफार तीव्र झाल्यास महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं. जानेवारीच्या पहिल्या 10 दिवसात तरी विशेष थंडीची नोंद किंवा थंडीची लाट महाराष्ट्रात असणार नाही. आपण यापूर्वीच्या काही अंदाजांमध्ये असं बघितलंय की जानेवारीमध्ये फारसं पावसाळी वातावरण नाही आहे. तरी देखील आपण काही अंदाज पुढे तपासणार आहोत. दोन्ही समुद्रांमध्ये अतिदक्षिणेला कमी दाब आहेत. 6 तारखेला उत्तर भारतात WD आणि दोन्ही समुद्रामध्ये कमी दाब असणार आहे. बंगालच्या उपसागरात तामिळनाडूच्या आजूबाजूने एक कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होण्याची शक्यता 9 तारखेला आहे. 12 तारखेला एक हलकी ट्रफ मध्य भारतावर बनण्याची शक्यता असून त्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण होईल. दोन्ही समुद्रांमध्ये कमी दाबांचा प्रभाव आहे. उत्तर भारतात अतिशय हलका WD आहे. 13 तारखेला त्या पार्श्वभूमीवर नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावतीच्या दरम्यान थोडं पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे. 14 तारखेला मध्य प्रदेशच्या काही भागात पावसाळी वातावरण आहे. 15 तारखेला मध्य प्रदेशच्या काही भागात ते वातावरण राहील, परंतु महाराष्ट्रावर परिणाम नाही. आपण ECMWFच्याच या मॉडेल व्हर्जननुसार जर अंदाज पुढे सरकवला तर दोन्ही समुद्र बंगालच्या उपसागराच्या खास करून दक्षिणेला काही कमी दाबाच्या तीव्र प्रणाली तयार होतील. उत्तर भारतात हलके WD येऊन पुढे सरकणार आहेत. साधारण 11, 12, 13च्या दरम्यान महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती वाढेल. विदर्भाच्या उत्तरेला थोडं पावसाळी वातावरणही राहील. मध्य प्रदेशमध्ये हे वातावरण राहण्याची शक्यता आहे, परंतु आपल्याला माहिती आहे या वातावरणाचे अंदाज सारखे बदलत आहेत. परंतु एकूणच महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये देखील जानेवारीत पावसाळी प्रमाण कमी आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की गोंदियामध्ये 12°C, गडचिरोलीला 13°C, तर इतरत्र 15°C सरासरी
तापमान दाखवण्यात आलेलं आहे. सरासरी 7 तारखेचा अंदाज बघितला तरी 16 ते 17 अंश सेल्सिअस तापमान महाराष्ट्रात राहील. 10 तारखेला विदर्भात खास करून गोंदियात 10 अंश सेल्सिअस, गडचिरोलीला 13 अंश सेल्सिअस, इतरत्र सरासरी 15 ते 16 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. 13, 14, 15 तारखेला मात्र थोडं ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे या दरम्यान थंडीचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान 17 अंश तर कमाल 20 अंश सेल्सिअस तापमान या दरम्यान राहील. या मॉडेलने पुन्हा एकदा मध्य प्रदेशच्या काही भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज दिलाय. विदर्भाच्या उत्तरेकडून हे वातावरण असण्याची शक्यता आहे. सध्या हे महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती आहे. दक्षिणेकडून ही अतिशय हलक्या स्वरूपाची ढगाळ परिस्थिती असल्यामुळे दक्षिणेकडून थंडीचं प्रमाण कमी राहू शकतं. 5 तारखेला आपण थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये स्थानिक अशा स्वरूपाचं ढगाळ वातावरण वाढण्याचा अंदाज दिलेला आहे. त्यामुळे जळगाव, मालेगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगरपर्यंत किंवा अकोला, अमरावतीपर्यंत हे ढगाळ वातावरण सरकण्याचा अंदाज आहे. तसा पावसाळी प्रभाव यातून निर्माण होईल असं वाटत नाही. त्यानंतर मात्र जवळपास 10 तारखेपर्यंत ढगाळ वातावरण असणार नाही किंवा हवामानावर फार परिणाम करणारे कुठले घटक नसतील. 11 तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने बंगालच्या उपसागरातून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते असा एक प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे 12 तारखेलाही ही ढगाळ परिस्थिती वाढू शकते. विदर्भामध्ये या ढगाळ परिस्थितीचा थोडा अधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. हलका शिडकावा देखील विदर्भातील एखाद दुसऱ्या जिल्ह्यात होऊ शकतो. थोडं अमरावती, नागपूरच्या उत्तरेला आपण पावसाळी वातावरणाचा अंदाज या ठिकाणी बघतो, गारपिटीचा अंदाज बघतो. परंतु हे फार मोठ्या प्रमाणात वातावरण नाही. शिवाय हे मध्य प्रदेशकडे सरकत असल्यामुळे त्याचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. अगदी 14-15 तारखेपर्यंत जरी आपण हा अंदाज बघितला तरी याचा प्रभाव हा हलकासा मध्य प्रदेशमध्येच राहण्याची शक्यता आहे. ग्वाल्हेर, इटारसी वगैरे मध्य प्रदेशच्या भागामध्ये याचा प्रभाव राहणार आहे. इतरत्र मात्र त्याचा फारसा प्रभाव नाही. उत्तर भारतातील WDच्या प्रभावाने महाराष्ट्रात पावसाचा अंदाज जानेवारीत फारसा दिसत नाहीये. मात्र बंगालच्या उपसागरात एखादा तीव्र कमी दाब तयार झाल्यास महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून किंवा विदर्भातून त्याचा परिणाम जाणवू शकतो. परंतु तसं लगेचच कोणतेही वातावरण नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.